नमस्ते मंडळी, कसे आहात सर्वजण. वेलकम टू मालविका ब्लॉग. आणि सुरुवातीला मस्त अशी हिरवी गार अशी भेंडी मस्तपैकी दिसत असेल. ज्यांना कोणाला भेंडी आवडत असेल ना, त्यांच्या तोंडाला बघून नक्कीच पाणी सुटलं असेल मंडळी. तर ॲक्च्युली ना माझ्या घरामध्ये पाहुणे येणार होते. पाहुणे नाही म्हणता येणार, माझी मैत्रीणच येणार होती. ती ॲक्च्युली आमच्या सोसायटीमधून ती शिफ्ट होत होती दुसरीकडे आणि ती नुकतीच गावावरून आली होती. ॲक्च्युली मला तिला खूप आधीच बोलवायचं होतं जेवणासाठी, बट मला काही वेळ मिळाला नाही आणि ती सुद्धा गावाकडे होती. पण तिने अचानक एकदम मला सरप्राईज दिलं की बाबा मी आली आहे आणि मी लगेच शिफ्टच होती. तर तिला मी म्हटलं तू जेवण केल्याशिवाय तर मात्र जायचं नाहीच म्हणून. आपल्याकडे आग्रह म्हणजे कसा असतं मंडळी. तर मी छानपैकी असा सात्विक जेवणाचा मस्तपैकी असा बेत आखला होता आणि बेत आखता आखता बघतात तर काय माझी मैत्रीण तर लांबच राहिली. विहाच्याच मैत्रिणी येऊन डब्बा पार्टी करायला लागले ना मंडळी, बघा तर. आणि सात्विक भोजन म्हणजे अगदीच साधं भोजन होतं. म्हणजे जसं भेंडीची भाजी जशी तुम्ही सुरुवातीला बघितलीच असेल मंडळी, आणि वरण भात, आणि आपल्याकडे साधं सिंपल असतं जी पिवळ्या बटाट्याची भाजी म्हणजे कायम असते, तर ती होती. खीर होती छानपैकी. आणि ना मी असं म्हणजे माझं एक स्पेशल मेनू आहे हा दहीवडा. ह्याची रेसिपी ना मंडळी मी तुम्हाला नक्कीच शेअर करणार आहे. आणि खरंच ही जी दहीवड्याची रेसिपी आहे ना मंडळी, तुम्ही नक्कीच घरी ट्राय करून बघा, खूप छान होते. आणि ही रेसिपी ना मी खरंच तुम्हाला एक दिवस नक्कीच शेअर करणार आहे. तर छानपैकी दहीवडासुद्धा मी बनवलेला होता आणि मस्तपैकी माझी मैत्रीणसुद्धा आली होती मंडळी. तर आम्ही छानपैकी मस्तपैकी असं छान असं भोजनाचा आस्वाद घेत होतो. तर तुम्हाला माझा हा व्लॉग कसा वाटला मंडळी, मला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपण आता भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.